नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं स्मार्ट जी के मराठी या यूट्यूब चॅनलवर। आज आपण 10 महत्त्वपूर्ण जी के प्रश्न पाहणार आहोत। असे प्रश्न जे तुम्हाला खरंच विचार करायला लावतील, तर तयार आहात ना? पहिला प्रश्न, भारत पाकिस्तान युद्धाच्या काळात ताजमहल झाकण्यासाठी कोणत्या प्रकारचे साहित्य वापरण्यात आले होते? पर्याय आहेत ए लोखंडी पत्रे, बी प्लास्टिक शीट, सी बांबू आणि गवताच्या चटया, डी रबरची कवच। योग्य उत्तर आहे पर्याय सी बांबू आणि गवताच्या चटया। दुसरा प्रश्न, स्टॅच्यू ऑफ युनिटीची उंची किती आहे? पर्याय आहेत ए 93 मीटर, बी 112 मीटर, सी 182 मीटर, डी 200 मीटर। योग्य उत्तर आहे पर्याय सी 182 मीटर। मित्रांनो, अशाच नवनवीन जी के व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तिसरा प्रश्न, जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेले शहर कोणते आहे? पर्याय आहेत ए टोकियो, बी दिल्ली, सी शांघाय, डी मुंबई। योग्य उत्तर आहे पर्याय ए टोकियो। चौथा प्रश्न, स्टॅच्यू ऑफ युनिटी कोणत्या नदीच्या किनाऱ्यावर आहे? पर्याय आहेत ए नर्मदा, बी गंगा, सी साबरमती, डी गोदावरी। योग्य उत्तर आहे पर्याय ए नर्मदा। पाचवा प्रश्न, दिल्लीच्या आधी भारताची राजधानी कुठे होती? पर्याय आहेत ए मुंबई, बी कलकत्ता, सी पुणे, डी लाहोर। योग्य उत्तर आहे पर्याय बी कलकत्ता। सहावा प्रश्न, वॉरन बफे कोणत्या क्षेत्रात प्रसिद्ध आहेत? पर्याय आहेत ए संगीत, बी अभिनय, डी गुंतवणूक, डी विज्ञान। योग्य उत्तर आहे पर्याय सी गुंतवणूक। सातवा प्रश्न, हम्पी हे ऐतिहासिक स्थळ कोणत्या राज्यात आहे? पर्याय आहेत ए महाराष्ट्र, बी कर्नाटक, सी तामिळनाडू, डी केरळ। योग्य उत्तर आहे पर्याय बी कर्नाटक। आठवा प्रश्न, भारतातील सर्वात श्रीमंत राज्य कोणते आहे? पर्याय आहेत ए महाराष्ट्र, बी उत्तर प्रदेश, सी दिल्ली, डी तामिळनाडू। योग्य उत्तर आहे पर्याय ए महाराष्ट्र। नववा प्रश्न, कृष्णा नदी महाराष्ट्रातून कोणत्या जिल्ह्यातून उगम पावते? पर्याय आहेत ए सातारा, बी पुणे, सी सांगली, डी कोल्हापूर। योग्य उत्तर आहे पर्याय ए सातारा। मित्रांनो, शेवटचाच म्हणजे 10वा प्रश्न तुमच्यासाठी। प्रश्न आहे, कोणते विटॅमिन सूर्यप्रकाशामुळे शरीरात तयार होते? पर्याय आहेत विटॅमिन ए, विटॅमिन सी, विटॅमिन डी आणि विटॅमिन बी। या प्रश्नाचे उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा।